त्यासोबत ही आकर्षक ट्रॉफी उभरता सितारा आर्यन मात्रे वडवली बीचा RM लिंगा ग्रुप चेंज गेम वडवली बीने पहिला सामना जिंकला। यानंतर सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत प्रदीप दादा पाटील वडवली आणि संजय दादा पाटील वडवली। चला दोन्ही टीम्स माणेरे आणि हेदुटणे सामन्याला सुरुवात करा मित्रांनो, वेळ कमी आपल्याकडे, त्वरित आपण मॅचला सुरुवात करायची आहे। प्रदीपजी पाटील वडवली यांचा आपण सन्मान करत आहोत आणि तमाम आमचा माता भगिनी त्यांची उपस्थिती आज अंतिम दिवसामध्ये आमदार चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। संजय दादा पाटील आपण या, संपूर्ण भोईर कुटुंबातील आमच्या या सर्व माता भगिनी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्व भोईर कुटुंब खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीच्या वेळी देखील उपस्थित होतं। रोहित दादा जाधव यांचा सन्मान आपण केलाय, प्रदीपजी पाटील यांचा आपण सन्मान केलाय, संजय दादा पाटील यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत। चला अंपायर प्लीज मॅचला सुरुवात करा लवकर। निरंजन सर, 1 तास आपण लेट आहोत आजच्या शेड्यूलमध्ये, 9 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत प्लीज। थँक्यू, मान्यवरांचा आभार। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा वळूयात या मॅचच्या दिशेने। बॅक टू कॉम्बॉक्स ऐकूयात बाळू पाटील सरांना। मॅच नंबर 2 मध्ये मसोबा माणेरे आणि सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे बी। थँक्यू करण काळ सर, पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळूंचं हार्दिक स्वागत। टॉस जिंकलाय सतरंगी क्रिकेट क्लब हेदुटणे बी संघाने आणि जय मसोबा माणेरे संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय। सलामीची जोडी आपण पाहू शकता, प्रवीण जोशी आणि आपण बघितले तर हरेश भोईर। काय जबरदस्त खेळ केला या खेळाडूंनी। आपण तर 2 वर्षात जर आपण मागे गेलो, अप्रतिम खेळ केला त्या 2 बॅटरांनी आणि अक्षरशः माणेरे संघाने धुमाकूळ घातला होता। आज देखील बाबूशेठ चषकमध्ये थोड्याशा चुकीमुळे हा संघ पराभूत झाला, पण काय हरकत नाहीये, चुका क्रिकेटमध्ये होत असतात, त्या विसरून आता पुन्हा एकदा नव्या जोमाने या स्पर्धेला सुरुवात करावी लागणार आहे। गोलंदाजी मार्कवर रोहितला आपण पाहू शकता। ओ पहिला चेंडू शफल झाला, कॉडबॅनचा अपील बघा, लगेच बॅटर स्वतःहून निघलेत, अशी स्पोर्ट्समॅनशिप पाहिजे तुमच्याकडे। प्रवीण जोशी बाजू बिग विकेट। प्रवीण बाद झाला, पहिला चेंडू, मॅचची सुरुवात आणि शफल होऊन आपण आता स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता। बॅटर बाद होतोय, नवीन बॅटर होतोय 3ऱ्या क्रमांकावरती आशिषला आपण पाहू शकता। आशिष जोशी, एक जोशी बाद झाले, दुसरे जोशी मैदानात गेलेत। प्रदीप काळने अप्रतिम झेल घेतला। सतरंगी क्रिकेट क्लब हेदुटणे बी संघ टॉस जिंकलाय। 2 वेळा आपण तर दुसऱ्यांदा मॅच होते, पहिल्यांदा मॅच झाली तेव्हा सतरंगी क्रिकेट क्लब हेदुटणे संघ जिंकला होता आणि आता देखील रोहितने सुरुवात खूप चांगली केली। रोहित पाटील या संघाचा मी तर म्हणेल एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू। ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग आपण पाहू शकता, शॉटला रिझन मध्ये, मिड ऑन ला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, डीप मध्ये थोडंसं IQ कमी करा डीजे मास्टर। रोहित पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतोय। ओ लाईन पाहावी लागणारे, वेग प्रचंड होता, पंच वाईट ची खूण करत आहेत। अवांतर धावेने भर धावसंख्या दाखवल का त्याकडे पाहू शकता। एक खातं उघडलं तो जय मसोबा माणेरे संघाचं। माणेरे संघाची देखील गोलंदाजी खूप चांगली, तेजसची 2 षटकं, तेजस भोईर अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा। ग्रामीण टेनिस आपण बघितलं तर त्यांची स्वतःची वाहिनी रोहित। हो चांगला चेंडूचा पूल करायचा होता, व्यवस्थित मिडल होत नाहीये, चेंडू चांगला शॉर्ट मार्केट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षण येतोय, शॉर्टला रिजन मध्ये चेंडूला फीड करतोय, एक धावेने आपण ते खातं उघडलंय। अशीच संघाची धावसंख्या 10 फुलकर ते आपण पाहू शकता। जय मसोबा माणेरे संघ, एक बॅटर बाद 2। कोळवलीचे उद्योगपती आदरणीय अरविंद शेठ भंडारी यांची उपस्थिती आणि रेबलचे मालक निल्सन मडवी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। खऱ्या अर्थानं या आमदार चषक 2026च्या 3ऱ्या पर्वामध्ये ज्यांनी मालिकावीरची बाईक आपल्याला स्पॉन्सर्ड केलेले असे उद्योगपती अरविंद शेठ भंडारी यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं, सहर्ष स्वागत। नक्कीच, अतिथी देव भव, प्रत्येक पाहुण्यांचा देवाप्रमाणे सन्मान। रोहित पाटील जबरदस्त आपण बेले तर गोलंदाजी केली जाते। रोहित पाटील राईट आर्म राऊंड द मारा करतोय, टाकला हरीश। ओ चांगला चेंडू, हा देखील आपण तर फ्रॉम द बॉडी खेळायचं तर चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये, थोडासा फुटवर्कचा वापर ना उशिराने झाला।
अरे का हरेश देखील एक अतिशय चांगला बॅटर, पण आज मात्र कुठेतरी थोडंसं चांगलं खेळ करावा लागला. कारण प्रवीण जोशी लवकर बाद झाला, काय हरकत नाही, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही म्हणून काय नाही, पण नंतर मात्र तुम्ही 24 चेंडूमध्ये आक्रमक बॅटिंग करू शकता. ऋषी सरका एक अष्टपैलू खेळाडू या संघाकडे उपलब्ध आहे. अच्छा, आता हे दोन बॅटर कशा प्रकारे खेळतात, जोशी आणि आपण इथं भोईर, दोन बॅटर आपण पाहू शकता मैदानावर. अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते यावेळेला. प्रथम राऊंड द गेट मारा करतो रोहित पाटील. ओ चांगला चेंडू, पुन्हा एकदा ड्राईव्ह करायला भाग पडला होता. अप्रतिम गोलंदाजी, बॅकफुटर गेले होते या बेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. तर ऑस्टमच्या बाहेरचे चेंडू तुम्हाला कधी आपण तर कट करावे लागणार, आपण तर बॅकफुटर जा तुम्हाला कट करता येतील हे चेंडू. पुणे द गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या बेला रोहित पाटील मिड ऑन लाईक क्षेत्रक्षण तैनात आहे. अजून एक चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता, पुन्हा एकदा ड्राईव्ह करायला गेले, बॅट छेतल्याकडे घेऊन चेंडू आपण तो शॉट फाईन लेगला जातो, जो परत चेंडू फील्ड होईल. एक धाव इथे कंप्लीट केली. धावसंख्या दाखल कधी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय मसोबा मानेरे संघ एक बॅटर बाद, 3 धावा आपण पाहू शकता. हे संपूर्ण VIP डाईज सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे स्क्रीनवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in अरविंद शेठ भंडारी ज्यांच्याद्वारे या स्पर्धेमध्ये आपल्याला मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. त्यासोबत नामवंत खेळाडू जे नुकतेच आता एंगेज देखील झालेले आहेत आणि आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या डावालाही सुरुवात करणारे निल्सन मडवी, त्यांचे आगमन आपण पाहतो. आणि भोईर कुटुंबातील आमच्या सर्व माता भगिनी ज्यांची आज आवर्जून अंतिम रजनीमध्ये उपस्थिती आपण पाहतात, सर्वांचं आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत सुस्वागत. नक्कीच नक्कीच के आज महिला वर्ग देखील कुठेच मागे नाहीयेत. क्रिकेट खेळ असो, राजकारण असो, त्यामध्ये महिला वर्ग आपण आता सक्षमतेने पुढे आहेत आणि खूप चांगलं काम केलं जातं. प्रत्येक जण आज आपण पहिले तर या व्यासपीठावर आले आहेत महिला आमच्या, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर येतो आपण पहिले तर सतरंग क्रिकेट संघ हेडून बीचच्या माध्यमातून भूषण आलाय, भूषण काळन बीके आलेत. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता या वेळेला हरेशला पाहू शकता. ओ बॅकफुट गेला, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, पॉइंटला क्षेत्राच्या त्याच्या डोक्यावरनं चेंडूला काढलाय. चेंडू पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली, थर्ड मॅनला चेंडू वेगाने जात नाहीये, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळले तर यावेळेला देखील हरेशकडे प्रचंड ताकद आहे, ताकद मिळाली नाही त्यांना स्ट्रोक खेळायला. बॅकफुटर लवकर गेले नाहीत, बॉडीचा वेट ट्रान्सपोर्ट करणं फार गरजेचं होतं यावेळेला. भूषण भंडारी पुणे गोलंदाजी मार्कवर, भीम कळणीचे सुपुत्र आपण पाहू शकता. साईडला क्षेत्ररक्षण शॉट ताडमॅन, एक क्षेत्ररक्षण गली पॉइंट, एक शॉट कव्हरला क्षेत्ररक्षण पाहू शकता, एक डीप लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. ऑन साईडला शॉट पॉइंट लेग, शॉर्ट लेग, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन. आज चेंडू लॉफ केलाय, फटका फसलाय, झेलची शक्यता, झेल ड्रॉप. हरेश का थांबले होते? ग्रामीण खेळाडू भरपूर वेळा आम्ही पाहतो ना की झेल उडाल तर थांबतात, धाव पूर्ण करा मी तर म्हणे. आता इथे धाव पूर्ण नंतर केली, जीवदान मिळालाय हरेशला देखील. हरेश भोईर पाहिजे जीवदानाचा किती फायदा उचलतोय हरेश भोईर. आपण तर राहुल भोईर यांचे बंधुराज बैलगाडी संघटने समालोचक मध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. इथून आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, खास करून आशिषकडे देखील प्रचंड गुणवत्ता आहे, धावा येणं फार गरजेचं. P2 आहे भूषण कोलोली इनकोड, राईट आर्म ओव्हर द गेट मारा करतोय, ऑन साइडला खेचलाय, शॉट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय, क्षेत्ररक्षक आले होते, पंचांचा इशारा देतो, काय येतं पाहायचं या बेला. आकाशा समान दोन्ही हात, षटकार. GG स्पोर्ट्स वाखण आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा ओमसे आगासन. पुढचा सामना टॉससाठी दोन्ही संघांच्या खेळणारा रिपोर्ट करायचं तुम्हाला. वाखण जवळपास 5 वाजता त्या ठिकाणी उपस्थित होते. सोमसे आगासन तुम्हाला रिपोर्ट करायचं मित्रांनो. पुढचा सामना 12 धावा दाखल करते. ओ पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय, पाठवून दिलाय चेंडूला मिड विकेट, सी माराच्या बार, दे दनादन षटकार.
घेतलं आणि जणू काय ऊर्जा आली. मसोबा देवस्थानाची नेहमी कृपा राहिली या मानेरा वाशिनावर, आत्ता देखील आहे. खरं खूप चांगलं देवस्थान आपण तर स्थान आहे. आम्ही देखील तिथे जाऊन आलेलो आहे बऱ्याच वेळा. जेव्हा जेव्हा आम्ही मानेरे गावात स्पर्धेला गेलो आहे, खूप आपण तर या मसोबा देवाची प्रचंड कृपा राहिली आहे. आणि काय फटका मारला बघा ना, स्टान्स बघा ना, एक गुडघा वाकवतो आधी आणि आपण तर समोरचा गुडघा त्याच्यावरती वेट देतो. भूषण ओ हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा तर यावेळेला पंचांकडे पाहिलं जातंय. पंच मात्र भीष्मासारखे तटस्थ उभे. डॉट चेंडूची समाप्ती होते. हा चेंडू जर कदाचित बॅकफुटर आले असते तर स्क्वेअर कट करता आले असते गली. आणि आपण तर थर्ड मॅन मध्ये भरपूर मोठी गॅप आहे, त्या गॅपमधनं चेंडूला काढणं फार गरजेचं होतं. वापसी केली आपण बरी तर यावेळेला उच्चने देखील बीके गोलंदाजी मार्कवर कोलोलीगाव एंड कोण राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. क्षेत्ररक्षक आले आहे त्यावेळेला. प्रयत्न खूप चांगले केले, खूप चांगले प्रयत्न केले. तीच दुसरी धाव झाली असती मानस पण तर आपण नंतर मात्र धाडच केले. 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला एक बॅटर बाद 20 धावा आपण पाहू शकता. या षटकात धावा आल्यात भूषणच्या तब्बल आपण बघितलं तर 17 धावा आल्यात. थोडंसं महागडे षटक राहिलंय. झेल देखील एक सुटलाय, कारण का आधीच्या पहिल्या षटकामध्ये वापसी केली होती आपण तर सतरंगी क्रिकेट क्लब आपण तर हेडूटने 20 संघाने, पण नंतर मात्र मानेरे संघाने कमबॅक पलटवार केलाय. आशिषने जबरदस्त बॅटिंग केली. आपण बघितलं तर 5 चेंडूमध्ये 15 धावा कुठल्या आहेत काहीतरी. यस के के आरबीएस एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर युवा उद्योजक रोहित शेठ कारभारी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सुस्वागतम. आमदार चषकामध्ये आपलंही सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान आपण तर देवाप्रमाणे केलं. अतिथी देव भव. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. आणि या भूमीवरती आपला आदरपूर्वक असा सन्मान केला जातोय, कारण का आपण जन्माला आलो त्या महाराष्ट्र भूमीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये, संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलोय. पुढे त्या गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहू शकता. यावेळेला रोहित पाटील, आता पाहायचा हरेश कशा प्रकारे बॅटिंग करतो. आशिषने आक्रमणाला सुरुवात केली आहे. जरी प्रवीण जोशी बाजला असेल पण काय हरकत नाही, क्रिकेटमध्ये होतच असतं. प्रत्येक वेळी तुम्हाला प्रवीण धावा करून देणार नाही, हरेश धावा करून देणार नाहीये. प्रत्येक खेळाडूला संघामध्ये स्थान मिळालं म्हणजे त्याला योगदान देणं फार गरजेचं आहे. तर क्रिकेट एका दुकानी खेळलं जातच नाही ना. आम्ही सांगतो ना, 11 खेळाडूंनी 11 जणांनी चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे, तेव्हाच तुमचा संघ एक चांगला संघ बनतो. रोहित ऑन साईडला पूल करायचा होता. यावेळेला चेंडू वेगाने आपण त्या शरीराच्या दिशेने आलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा निरंजन सावंत सरांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. बा सरांना देखील आपण पाहू शकता. नंतर भिवंडी चंद्रकांत भोईर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. रोहित तो आशिष हो हवेमध्ये चेंडू. यावेळेला झेलची शक्यता. एसटी रक्षकाने सांगितले माझा झेल मी घेणार आहे. बॅटर बाद. प्रदीपने खूप चांगला झेल घेतलाय. यश आहेत प्रदीप. रक्षण करत असतात पण आता यश आल्यात. एक एक गोलंदाजाच्या वेळेच्या स्ट्रॅटेजी असते बघा प्रत्येक संघनायकाची, की ह्या याने हे एक्स्ट्रिक्शन या गोलंदाजा याने करायचं. आता नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता. यावेळेला 4थ्या क्रमांकात आशिषने चांगली बॅटिंग केली. 6 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा केल्या. दुसरा गडी बाद झालाय. 21 या धाव संख्येती. नवीन बॅटर नितेश भोईर. 2 भोईर बंधू आता मैदानावर आहेत. रोहितने जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या षटकात यश मिळवलं, दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा यश मिळवलंय. जे प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती करतो थोडंसं आपण सीमेरेषेवरनं जरा मागे राहा. बघा आयोजकांच्या सूचना आहेत. आमच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय, क्रिकेटचे चाहते क्रिकेटचे प्रेमी आहेत त्यांना विनंती करतोय की फक्त थोडंसं आपण सीमेरेषेवरनं लांब राहायचंय. रोहित हा चेंडू वेग होता प्रचंड. दिशा खराब तर दशा खराब. पंच वाईटची खूण करताय. धावांत धावेने भर धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. या बेलला 2 बॅटर बाद. जय मसोबा मानेरे संघ 22 धावा. दिनेश मला खूप चांगली माहिती देतात. स्टार्टिंगला नवीन बॅटर आपण पाहू शकता. या वेळेला नितेश भोईरला आपण पाहू शकता, यंगस्टर आहे. रोहित राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. टाकला नितेश.
बॅकफुट गेला स्क्वेअर कटचा लाजवाब फटका क्षेत्ररक्षक आले त्यावेळेला स्वीपाकावर रिझन मधनं जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकी करतोय गुड थ्रो खूप चांगली फेकी आदेश पाटील हे डुटणे आपण म्हटलं तर आमचे केकेचा गावचा संघ आहे भीम काळन जर सामना पाहत असेल त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत 24 धावा धाफलकाती लागल्यात रोहित पुणे गोलंदाजी मार्कस टाकला नितेश भोईर चांगला चेंडू होता फुल लेनचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय 2 धावा होत आहेत का पाहायच्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये जेव्हा चेंडू फीड होईल तोपर्यंत 2 मिनिटात गुड रनिंग बिटवीन द विकेट सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं फार जिगरीचं असं ते केलं आता नितेशने कारण धाव फलक हलता राहतो त्याने स्ट्राईक रुटेट राहते ऋषी भोईर सारखा अजून अष्टपैलू खेळाडू बॅटिंगला येणं बाकी आहे तेजस बाकी आहे बॅटिंग ऑर्डर या संघाकडे खूप चांगली जयमसोबा मानेरे संघाकडे पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला रोहित पाटील चांगला चेंडू वेगवान चेंडू कट करायचं होतं यावेळेला काही कळायचं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय डॉट चेंडूची समाप्ती अप्रतिम गोलंदाजी नाही रोहित या संघाचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू सातत्याने शहरी विभागातून देखील तो क्रिकेट खेळत असतो प्रचंड मागणी आहे त्याला तिथून इंग्लिश 11 मधनं देखील तो खेळत असतो हा चेंडू आपण त्याला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं त्याला शफल होऊन षटक संपतंय 3 षटकाचा खेळ संपलाय जयमोसोबा मानेरे संघ 2 बॅटर बाद धावसंख्या फक्त आणि फक्त 26 पहिल्या षटकात आपण आता रोहितने धावा दिल्या 3 एक बॅटर बाद केला दुसऱ्या स्पेलमध्ये आल्यानंतर त्याने धावा दिल्या तब्बल आपण पाहिले तर 6 म्हणजे 9 धावा देऊन त्याने 1 घडी बाद केलाय खूप चांगली गोलंदाजी केली जाते तर टॉस साठी यायचंय आपण इथं जीत 11 वाकलन विपक्ष ओम साई आगासन संघ टॉस साठी या आमचे महिला वर्ग देखील आपण पाहू शकता सामना एन्जॉय करतायत नेहमी त्या घरी बसून आपण इथं टी व्हीवरती सामना एन्जॉय करत असतो पण आज मात्र मुख्य व्यासपीठावरनं VIP डायजवरनं आपण इथं सामना एन्जॉय करतात एक छोटी चिमुरडी देखील आली बघा कदाचित तिच्या आपण म्हणतो मम्मी बरोबर आले असेल किंवा दीदी बरोबर आले असतील सामना एन्जॉय करताय चेहऱ्यावरती आनंद बघा प्रचंड आनंद के माणसाकडे काय हे महत्वाचं नाही माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद असणं फार गरजेचं आहे नेल्सन मडवी बघा ना एक वेगळी शैली वेगळी कॅप काहीतरी 4 लोकांमध्ये आपण उठून दिसलं पाहिजे असं आपण तर ते नेहमी करतात रेबल बैलाचे मालक चेहऱ्यावरती नेहमी आनंद आणि जाताना बॅटिंगला बघा ना एक दादा फलंदाज जातो असं वाटतं मैदानावर जबरदस्त क्रिकेट खेळाडू जलपान करतात जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया चला सामना सुरू करूया आपण लगेच असं अंतिम रात्र खेळाडूंनी जलपान केलंय पाणी पिलं गेलेलं आहे मैदानावर आता पाहायचं इथून रोहितची 2 षटकं संपल्या आहेत 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे 18 चेंडूमध्ये 26 धावा आल्या आहेत जय मसोबा मानेरा संघ कारण इथून आता धावांचा वेग वाढवावा लागणार एक्सिलेटर द्यावा लागणार आहे गाडीला आता ती जबाबदारी आता हरेश भोईरकडे नितेश देखील आहे पण हरेशकडे प्रचंड ताकद आहे बघा काही मुलं बघा खुर्च्या घेऊनच जातात खुर्चीचा मोह दादा कुणालाच आवरता येत नाहीये राजकारणी लोकांना असू दे किंवा प्रेक्षकांना असू दे खुर्ची पाहिजे आम्ही आल्याला देखील खुर्ची शोधतो ना पहिला चला सामना सुरू करूया गोलंदाजी मार्कवर येतोय आपण बघितलं तर यावेळेला यश आलाय यश काळन आलाय गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण गलीमध्ये आपण पाहू शकता पॉईंटच्या क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर शॉर्ट कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता हा चेंडू यावेळेला ड्राईव्ह करायला भाग पडला तर वाईड यॉर्करचा वापर केलाय डॉट चेंडूची समाप्ती होते हरेश भोईरचा फुटवर्क होत नाहीये जास्ती ज्याप्रमाणे फुटवर्क पाहिजे तो होत नाहीये मी तर म्हणे इथे नितेशला स्ट्राईक द्या कारण सिंगल डबल फार महत्वाचे मुंबईची लाईफलाईन जर म्हटली तर आपण तर ट्रेन आहे तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे सिंगल डबलने स्ट्राईक रुटेट होईल यश काल राईट आर्म राऊंड तिकडे मारत होतोय ऑन साइडला पूल करायचा होता चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे चेंडू नुमन लाईन्स मध्ये पडतो जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत धावसंख्या 10 फलकती जय मसोबा मानेरे संघ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता 28 धावा 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे काल भारतीय संघाने मॅच जिंकली विपक्ष पण काय
आपण तर सूर्यकुमार यादवने कॅप्टन नॉक केलं. काय जबरदस्त बॅटिंग केली. त्याच्या फलंदाजांनी त्यांनी साथीला घेतले आणि खूप चांगली बॅटिंग केली. तशीच बॅटिंग हरेशला करावी लागणार आहे. साईडला आपण तर पूल केलाय. चेंडू चालला यावेळेला बॅटिंग लॉंगरला क्षेत्ररक्षक आला मिड विकेटनं. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 10 फॉल करते आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. हरेशच्या फटक्यामध्ये आत्मविश्वास बघायला मिळत नाही. जो आत्मविश्वास पाहिजे तो बघायला मिळत नाही. सलामीला आलाय कारण प्रवीण सारखा बॅटर बाद झाला आणि तिथून थोडंसं संत गतीने धावा आल्यात. पण अजूनही काही बिघडलं नाहीये. अजूनही आपण तर भरपूर चेंडू बाकी आहेत. 9 चेंडूचा खेळ बाकी इथून. यश कालन राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. हो चांगला चेंडू तर हा देखील आपण तर पडल्यानंतर लेग ब्रेक कटर झाला. चेंडू थोडासा लेग कटर बघायला मिळाला. बाहेर काढलाय चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती होते. हरेशकडून नेहमी आम्ही पाहिलं की कमी चेंडू जास्त धावा. पण आज तो जास्त चेंडू खेळलाय. कमी धावा बघायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. यश हो अजून एक फुलरलेचा चेंडू वाईड यॉर्करचा वापर केला. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. फुटवर्क होत नाहीये पाहिजे तसं. तर हा चेंडू जर बॅकफुटर गेला असतं तर कदाचित कट करता आले असते. अरे थोडासा दबाव खाली क्षेत्र आपण मी तर म्हणे बॅटिंग करतोय पण दबाव बाजूला सरून त्याला चांगला खेळ करावा लागेल कारण त्याकडे गुणवत्ता प्रचंड आहे. आज गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे त्याला. यश चांगला चेंडू इनसाइड घेऊन चेंडू मागे सरकला यावेळेला शॉट. नितेश पाटील बघा मास्टर माइंड आहे. एकच धाव मिळते. काही षटक हाताळलं बघा. या षटकामध्ये आपण आता यशने फक्त आणि फक्त धावा दिल्या 5. एकही मोठा फटका आला नाही. अंतिम षटक आता पाहायचा इथून जय मसोबा मानेरे संघ कशा प्रकारे बॅटिंग करतोय. कारण का हरेश आणि नितेशला पात्र इथून चांगली बॅटिंग कारण का जर ऋषी भोईर सारखा बॅटर आहे तर तो का आता थांबला मित्र म्हणे कारण त्याला येणं लवकर गरजेचं होतं कारण धावा येत नाहीत. 31 धावा कमी धावा आल्यात. पण अंतिम षटक आहे क्रिकेट आहे काही होऊ शकतं. या षटकामध्ये 10-12 धावा आल्या तर चांगला स्कोर होईल मित्र म्हणे. कारण का विपक्षी संघ देखील आपण तर सतरंगी क्रिकेट संघ एक चांगला संघ आहे. चला टॉस साठी या. जीत 11 आपण तर वाकलन ए संघ विपक्ष ओमसाई आगासन संघ टॉस साठी या. नाही इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी गरजेचं आहे. अन्यथा बघा मॅनेजमेंट कमिटी जो डिसिजन घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. की सातत्याने आपण सूचना करतोय. नितेश पाटील मास्टर माइंडचं काम करतायत. अंतिम षटक आता कोण घेऊन आलाय पाहायचंय. नेहाल आलाय. नाव खूप चांगलं आहे. नावाप्रमाणे गोलंदाजी करतो का पाहायचंय. प्रदीप काहीतरी क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. रोहित प्रदीप जबरदस्त क्रिकेटर लढवय्या क्रिकेटर. काय बाबूशेठ चषक मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती या संघाने देखील. भले हा संघ पराभूत झाला असं पण प्रेक्षकांची मन जिंकली. स्टार्ट काय दिला होता. नेहाल आलाय गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्मर आहे. हुक केला यावेळेला पाठवलं चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतो यावेळेला निरंजन सावंत सरांचा षटकार. ताकद आहे. अजूनही आपण तर 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हरेश कडे आता स्ट्राईक राहिली. हरेशला माहिती आहे इथून एक्सिलेटर द्यावा लागणार आहे. नेहाल गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. स्ट्राईक केला हरेश भोईरच्या बॅटमधून पहिला विश्वसनीय फटका आलाय. साईडला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. नेहाल ओ पुन्हा एकदा शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू होता. पुन्हा एकदा आपण तर हुक करायचा होता यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपात. गुड डिसिजन निरंजन सावंत सर फ्रॉम कल्याण. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता. नितेशला आपण पाहू शकता. ऋषी भोईरच्या वाट्याला किती चेंडू येतील पाहायचं. इथून जर विकेट गेला नाहीये तर त्याला बॅटिंग मिळणार नाहीये. याल ओ फुलर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा डाऊन डी ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा. ऋषी बघा डगआउट मधनं पाहतोय पण त्याला आता थांबणं गरजेचं आहे कारण विकेट गेला नाहीये. अजूनही आपण चेंडू बाकी 3.
हरेशकडे स्ट्राईक आली आहे, यार चांगली वापसी करतोय. लेफ्ट आर्मर आहे. ओ फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हरच्या मध्ये अंदाज. ओ हो हो, पंचांचा इशारा काय तो पाहिजे. मॅनेजमेंट कमिटी सांगते का मला षटकार आहे. झेल चांगला पकडला प्रदीपनी, बॉडी बॅलन्स राहिला नाहीये. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती करेल, रसिक मायबापांना, की थोडंसं आपण मागे राहा. बघा काही खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती, फक्त आम्ही विनंती करू की आपण थोडंसं मागे राहा. त्यामुळे डिसिजन आम्हाला देखील इथून समजेल. टॉस घ्यायचे. धावा झाल्या, धाफल करते आपण पाहू शकता या बेला 45. क्रिएटिव्हिटी, क्वालिटी क्रिकेट. दरम्यान दशरथजी बेडेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपले, सुस्वागत. निहाल पुणे त्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो. अरे चबाडमधून 2 षटकार आलाय, उपयुक्त षटकार आलाय आता देखील. ओ पुन्हा एकदा हुक केलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज जातोय, प्रयत्न केले, जेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. धाव संख्या, धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 47 धावा. चेंडू बाकी आहेत. दिनेश आम्हाला सांगतायत फक्त आणि फक्त आता अंतिम चेंडू या षटकात 15 आल्या आहेत. निहालच्या अंतिम चेंडू ती काय करतो पाहायचं इथून. आता 16 धावा आल्यात. अंतिम चेंडू, धावा येणं फार गरजेचं आहे. 47 झाल्या आहेत, लढू शकतायत इथून. पण आपण बघितलं तर सतरंगी क्रिकेट संघ, रोहित, प्रदीप, चांगली बॅटिंग या संघाकडे. यश देखील चांगली बॅटिंग करू शकतोय. रोहित पाटीलला माहिती आहे, जर आपण सलामीला गेल्यानंतर जे बघा जे बायकर मॅन आहेत त्यांना विनंती, लाईट बंद करा गाडीची. अंतिम चेंडू, निहाल गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक केला हरेश. वैयक्तिक खेळतो आपण आतापर्यंत विचार केला तर 17 चेंडू 23 ची खेळी करतोय. हो चांगला चेंडू, वाईड अर्करचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. 1 धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहायचंय. 2 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या, धाव फलकात आपण पाहू शकता 49 आणि 50 धावांचं लक्ष असणारे सतरंगी क्रिकेट क्लब हेडूटने 20 संघासमोर. यस के या आपण टॉसकडे जाऊयात. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केलेले उद्योगपती अरविंद शेठ भंडारी यांना मी विनंती करेन आपल्या सोबत टॉस केला जाईल. मॅच बिटवीन ओमचे आगासन, थँक्यू डीजे, G11, GG स्पोर्ट्स वाकण आणि ओमसाई आगासन यांच्या मध्ये आपण टॉस करत आहोत पुढच्या मॅचचा. आदरणीय उद्योगपती अरविंद शेठ भंडारी आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीश भोईर साहेब यांच्या उपस्थितीत आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. कॉल आहे आगासनच्या कॅप्टनचा. इट्स इज अ कॉल अँड इट्स अ टेल. इट्स अ टेल. टॉस जिंकलाय तो G11 GG स्पोर्ट्स वाकणचा कॅप्टनने आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. हे आपण सन्मान करूयात. विशेष सन्मान या स्पर्धेद्वारे ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केलेली आहे असं आदरणीय उद्योगपती अरविंद शेठ भंडारी यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. सतीश भोईर साहेब यांचे जवळचे मित्र देखील आहेत आणि त्यांचा सन्मान या मंचाद्वारे आपण या ठिकाणी करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र, स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक असा छत्रपतींचं छायाचित्र असलेला मोमेंटो देखील. यानंतर नामवंत खेळाडू आणि तथा रेबल या नामांकित नंदीचे मालक या मडवी, निल्सनजी मडवी यांचाही सन्मान. एक खेळाडू म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच, मात्र एक चांगला माणूस, कारण सचिन तेंडुलकर यांना उगीचच क्रिकेटचा देव म्हटलं जात नाही. निल्सन एक चांगला खेळाडू जरूर आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे आणि आवर्जून या स्पर्धेमध्ये देखील त्यांची उपस्थिती आहे. थँक्यू. पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आसनच व्हा आणि पुढच्या दोन्ही संघांना विनंती आपल्याला तयार राहायचं. ओमचं आगासन आणि G11 GG स्पोर्ट्स वाकणमध्ये यानंतरचा पुढचा सामना आपण एन्जॉय करणार आहोत. सोबत आमच्या कल्याण पश्चिम विधानसभेचे विधायक आमदार आदरणीय विश्वनाथ भोईर साहेब यांच्या सन्मानार्थ आपण गेल्या 3 पर्वांमध्ये या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीश भोईर साहेब आणि सगळेच भोईर ब्रदर्स, ज्यामध्ये नरेश दादा भोईर आणि रितेश दादा भोईर यांच्या वतीने ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. बॅक टू कॉम्बॉक्स. मसोबा माणेरे आणि सतरंगी स्पोर्ट्स हेदूटने बी मध्ये सुरू असलेला सामना AK-47 लोड करून बऱ्याचशा गोळ्या भरून पुन्हा एकदा येतात उडवायला शेरो शायरी के साथ बाबू शाहजी. इट्स ओवर टू यू. थँक्यू.
चलिए बात करेंगे, देखिए हमारे वीआईपी डैश के दृश्य देख सकते हैं यहाँ पर से। हाँ के बात करेंगे यहाँ पर से। चलिए हमारे तन्मय जी देखिए देख सकते हैं यहाँ पर से। जयवंत जी भूर देखिए बात करेंगे। बाड़ू पार्टी सर कुछ गुप्ते को चर्चा चलता हुआ। सोनू दादा देखिए हम देख सकते हैं। लक्ष्मण देखिए बात करेंगे। और इसके साथ देखिए हमारे लाडले आयोजक देखिए सबके लगते जिगर और इस वक्त सबके दिलों में राज करते हुए। कहते ना जमी पे मकान बना लेना बड़ी आसान रहता है, लेकिन किसी के दिल में जगह बनाना ये काफ़ी कम लोगों के पास। और हमारे उगम दादा देखिए कल थोड़ी सी उदास है, कोई बात नहीं, मत उदास है। उगम सेलर देखिए खास करके देखिए हर खिलाड़ी का देखिए फॉर्म कभी भी कहते हैं ना टेम्पररी रहता है, क्लास परमानेंट है और क्लास की वेट इंतजार है। जीत भूर देखिए भरपूर बगा पूर्ण टीम और उनके नाम से देखिए जीत भूर देखिए इनके नाम से वाकलन टीम है। आपको नेक्स्ट रन में देखेंगे तीसरा मैच है। खास करके देखिए वाकलन की कहा जाए तो वंडर बॉय उमेश भूर है, क्योंकि जहां देखिए बात करेंगे बल्लेबाजी गेंदबाजी की कमी रहेगी तभी देखिए खड़े उतरते हैं उमेश भूर। तो चलिए चलेंगे यहाँ पर टारगेट की बात करेंगे। टारगेट से 49 देखिए 49 का टारगेट है। 5 ओवर का मुकाबला है। पहला 4 ओवर के लिए 20 मिनिट रहेगा। आगासनचे करणजी बेडेकर यांना विनंती, आपण उगम शेलार या स्पर्धेचे आमचे आयोजक आहेत, त्यांना मंचावरती येऊन आपण जरूर भेटायचं प्लीज. करण बेडेकर. हरीश भाई देखिए इनकी अपने फॉर्म क्लास बाइकर मेन इस सीजन पर। चलिए देखिए तीसरे अंपायर भी देखिए सचिन दादा के भी वही कहना है, चलिए थोड़ा हमारे टीम थोड़ा सा गेम को आगे बढ़ाइए, क्योंकि जितना जल्दी देखिए अगर आप भी मुकाबला जीत कर जाते हो ना, चाहते हैं फाइनल के 2-2:30 तक फाइनल मुकाबला हो। भाड़ू पाड़ी सर 3-4 बजे मुकाबला कौन देखेगा, भूत भूत नहीं दिखेंगे। तो चलिए मैच को थोड़ा सा गेम को स्पीड अप कीजिए भाई, समय आज काफी कम है। 9 मैच कवर करना है। दूसरा मैच चलता हुआ रात के बाद बजेंगे देखिए यहाँ से 9 से 12 की तरफ चल रहा है। और गेंदबाजी में आते हुए हाँ रिसीवर देखिए पहला ओवर पहला गेंद बैकफुट से देखिए यहाँ पर ऑन साइड पर खेलना चाहते थे, यहाँ पर उछाल नहीं मिला यहाँ पर से। इस कालन प्रदीप कालन चलिए ग्रामीण टेनिस क्रिकेट .in लाइव है, बहुत बढ़िया देखिए हमारे ऑपरेटर से सुजल बोल देखिए यहाँ पर से और पूरी कैमरामैन उनकी पूरी स्टाफ है। और ये चलिए खींचा भाई, बड़ा हिट यहाँ पर गेंद को पहुंचाया दूर 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 दूर। अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। पहला देखिए यहाँ पर छक्का आता हुआ सेकंड गेंद के ऊपर है। और इस दुनिया का किस्सा बड़ा पुराना है, यहाँ तो हर कोई क्रिकेट का दीवाना है। और भाई ये छक्का देखते हैं खास करके हाँ सतरंगी एडिशनल पावर टीम के लिए खास है। और एक देखिए बहुत बढ़िया देखिए ऑफ ड्राइव देखिए कवर पॉइंट को चीरता हुआ, कमाल की टाइमिंग, रोटी पर घी नाम के साथ जी। और एक लीजिए बाउंड्री। गावात यो रंगलाय सतीश भोईर दादाने सामन्यांचं आयोजन केला। माननीय विश्वनाथ भोईर साहेब आमदार चषक यो ठेवलाय। माननीय विश्वनाथ भोईर साहेब आमदार चषक। क्या बात है, क्या बात है। आमदार साहब के नाम से देखिए प्रतियोगिता चलता हुआ। और बाड़ू पाटिल सर कहते ना शोएब अख्तर की गेंदबाजी में उतनी रफ्तार नहीं थी, एमएलए ट्रॉफी में जो रफ्तार मिली है पहली रातों से लेकर आज अंतिम नाइट तक है। और ये देखिए सतीश और उसके बाद देखिए थोड़ा लेन गेन और अंदर आता हुआ यहाँ पर से कमबैक दिखाते हुए रिसीवर कहते ना समस्या का सामना करोगे तो आपको हर चीज छोटा दिखेगा। अगर बालू पाटिल सर अगर आप वहां से डर गए तो फिर आपको वो चीज पहाड़ दिखेगा।
एक चौका एक छक्का आया है, टीम का स्कोर देखिए 10 है भाई यहाँ पर। यही तो बात बताया, एमएलए ट्रॉफी जिस रफ्तार से चल रही है उतनी रफ्तार तो शोएब अख्तर की गेंदबाजी में भी नहीं थी। आप देखिए रफ्तार के साथ देखिए मिश्रण यहाँ पर बहुत कमाल की देखिए इनिंग है। और ऐसा दो कमेंटेटर देखिए बात करेंगे, दो टीम जो खेल रहे हैं भाई यहाँ पर। एक तरफ हमारे केके देखिए करण कालन सर, दूसरी तरफ देखिए राहुल भोईर सर है। माने रे कहा जाए तो दो आवाज इस दो टीमों के पीछे। बहुत बढ़िया देखिए, अच्छे हमारे दोस्त है राहुल भोईर सर, आज पहल की सरियत में पड़ी नाम पहचान क्रिकेट की दुनिया से देखिए कमेंट्री से। लेकिन इस वक्त देखिए गेंदबाज तैयार है और खींचा यहाँ से देखिए डाउन द ग्राउंड और सीधा देखिए फ्लाइटेड है। अंपायर का डिसीजन का इंतजार है। अंपायर देखते हैं, चार तो अंपायर के इशारा वही, हाँ वही वेट कर रहे थे कि क्योंकि अंपायर के डिसीजन के ऊपर हमें वेट करना पड़ता है, भला ही हमारी नजर जहां भी पहुंचे। और आखिर में देखिए 6 रन आता हुआ, मानो कि जिससे बंदूक से निकली गोली। समस्या का सामना करोगे तो वो चीज आपको छोटी दिखाई देगी, अगर डर गए तो भाई वही आपको एक पहाड़ दिखाई देगी। बहुत बढ़िया देखिए हमारे ऑर्गेनाइजर कमेटी देखिए छाए हुए हैं। चलिए नगर डगर लेके यहाँ पर देखिए अगर मगर नहीं करनी होगी काम भाई। 24 गेंद और जीत के बाद करेंगे 34 की जरूरत है। निकलता है रोज सूरज और ये चलिए भाई, और एक देखिए सिंगल आता हुआ हमारे देखिए दिनेश यादव सर देखिए कमाल की स्कोरिंग करते हुए यहाँ पर से। यहाँ पर देखिए तेजी से भागे 2 रन कंप्लीट करते हुए दिनेश यादव सर है। दिनेश सर आप स्कूल में हेडमास्टर थे क्या भाई? नहीं ना, लेकिन बहुत बढ़िया हैंड रायटिंग आपकी। नुकताच ज्यांचं मंचावरती आपल्याला आगमन पाहायला मिळत आहे, विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती सुप्रियाताई भोईर, त्यासोबत माजी नगरसेविका पुष्पाताई भोईर आणि वैशालीताई भोईर यांची उपस्थिती आपण पाहत आहोत। सुस्वागतम। चलिए बहुत बढ़िया देखिए नगर सेविका महिला मंडल देखिए सभी का वेलकम स्वागत है। नहीं देखिए बात करेंगे आज करण देखिए हमारे देश के देखिए महिला वुमेन टीम भी देखिए आपने देखा आरसीबी यहाँ पर जीते फाइनल आईपीएल में, और वुमेन टीम देखिए वर्ल्ड कप जीते ना। देखिए कहीं नहीं, आज समाज क्षेत्र से लेकर क्रिकेट से लेकर स्पोर्ट्स से लेकर हर क्षेत्र में देखिए। तो चलिए टोटल की बात करेंगे, मैच की बात करेंगे। 18 रन बनाए, कहते ना वफा की जिक्र होगी ना वफा की बात होगी, और जो भी बात होगी एमएलए ट्रॉफी की बात होगी। यहाँ पर निकलता है रोज सूरज ये बताने के लिए। और ये चलिए रिवर्स स्विच हिट खेला भाई यहाँ पर, कमाल की टाइमिंग देखिए यहाँ पर। और एक देखिए आता है पर गगनचुंबी छक्का। सौभाग्यवती सारिकाताई पाटील यांची उपस्थिती मंचावरती झालेली आहे। आपलंही सहर्ष स्वागत आहे आमदार ट्रॉफी 2026 मध्ये। बाळू पाटील सर बघा माझा खास जवळचा मित्र, ही दोस्ती हम नहीं तोड़ेंगे। चलिए कहते ना दोस्ती सूरज देखकर मत देखो, दोस्ती है ना सूरज देखकर मत करो, उसकी स्वभाव देखकर उसकी मन देखकर दोस्ती करो। और ये चलिए लेट कर खेला, दूर से खेला है, और एक देखिए तुन्ना तुन्ना गेंद कहाँ गया मुन्ना, गेंद गया सीधा कोहली गांव। 4 रन। चलिए बात करेंगे बल्लेबाज, शायद मुझे लगता है ज्यादा डीप ज्यादा साइड से भाग रहे हैं। और फील्डर से चलिए फील्डर थोड़ा सा डेंजर जोन से
ओ बल्लेबाज देखिए, इन्हें कुछ फर्क नहीं पड़ता है भाई। स्टार्ट अच्छा मिल चुका है, मैंने आज भी शाम को बताया। 100 बात की हर बात है, 100 बात की एक बात के हर टीम चाहती है मिल जाए, एक अच्छी शुरुआत है। चलिए जो फील्डर लीजिए, गेंदबाज लीजिए, थोड़ा सा यहाँ पर बल्लेबाज के देखिए जो रनिंग में। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 28 बना है, अभी भी 19 गेंदबाज की जरूरत है। वो खींचा देखिए यहाँ पर, ऊंचाई भी ली है और क्या लंबाई कंप्लीट करेगी? नहीं भाई, लंबाई फंस गए। कहती ना मीठा खाने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। और बैटर ईश कालन का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। सीईओ देखिए ग्रामीण टेनिस क्रिकेट के लाइव के ओनर तेजस भुईर, और 28 पर रुका है, अभी भी 22 की जरूरत है, 18 गेंद बचा है, 18 गेंद 22 की जरूरत है। बाड़ू पाटी सर कहती ना सूरज रोज निकलता है, ये बताने के लिए, क्या बताने के लिए कि उजाला देने से उजाला कम नहीं होता है। भलाई शुरुआत में रन आपने गवा दिए हैं, इसकी मतलब ये नहीं कि हमारी कॉन्फिडेंस अभी गिर चुका है। 18 गेंद 22 की जरूरत है। सूरज हर सुबह निकलता है, ये बताने के लिए कि उजाला देने से उजाला कम नहीं होता है। और क्रिकेट ही दोस्तों ऐसा चीज है, शुरुआत में रन लुटाने से ये नहीं कि आपके लिए मंजिल मुश्किल हो जाता है। अब 18 गेंद, बहुत बढ़िया देखिए ब्रेक तोड़ दिला यहाँ पर तेजस भुईर। ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव देखिए, एक छोटी सी दुनिया से इन्होंने शुरुआत की और आज देखिए कामयाब होने के बाद पूरी टीम उनके काम कर रही है। वोटिंग के लिए फिर से एक अच्छा कमबैक है, लेकिन अच्छा स्टार्ट मिला यहाँ पर। लेकिन देखती शुरुआत को भूषण कालन देखिए, प्रदीप कालन, सेमी दादा कालन देखिए, हमारे रमेश दादा वाले देखिए, बात करेंगे के टैलेंट की कमी नहीं भाई। क्रॉस खेलने गए और गेंद और बल्ले के विषय में देखिए संपर्क नहीं रहा यहाँ पर से। कहते ना हालत से हारने वाला मत समझना। बहुत बढ़िया देखिए लेफ्ट गेंदबाज हैं, थोड़ा दिक्कत बनाएंगे भाई, मुश्किल बनाएंगे। राइट हैंड बल्लेबाज के लिए हमेशा मुश्किल काम रहता है। नहीं, ये मुकाबला थोड़ा सा चल रहा है तेजी से, ऐसा फोकस करना पड़ेगा। 17 गेंद, अभी भी 22 की जरूरत है। 17 गेंदे देखिए 22 की जरूरत है। और गेंदबाजी में देखिए यहाँ पर विवेक फिर से एक बात तैयार है, आगे निकले भाई, दूर से खेल गए, वाइड लाइन पकड़ के गेंदबाजी करते हुए। हालांकि जो भी हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। देखिए रिप्ले देख सकते हैं यहाँ पर, कमाल के देखिए वाइड ईयर कर। और इसे कहते हैं ना, कोशिश से ज्यादा कभी कभी साजिश भी करो, बल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। बल आपको लड़ना सिखाता है, बुद्धि आपको जितना सिखाता है। पर 16 चिंडू अर्जुन वाइस दवाचे कर चाहिए। ये देखिए भाई, एक गेंद मुश्किल बना रही है, यही तो बात बताया था, लेग बाय से रन आता हुआ। सूरज रोज निकलता है, ये बताने के लिए कि उजाला देने से उजाला कम नहीं होता है। अब देखिए इस गेंदबाजों ने मैच में थोड़ी सी जान डाली है। 15 गेंद 21 की जरूरत है, 15 गेंद देखिए 21 की जरूरत है। पहला 2 ओवर में देखिए रन आया, लेकिन उसके बाद देखिए दिनेश यादव सर मैच थोड़ा सा, अभी तो देखिए मैं अभी भी कहूंगा एडुकेशन टीम के देखिए, क्योंकि प्रदीप कालन देखिए अभी भी मैदान पर है। सेठ बल्लेबाज 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 6 गेंद के पर, लेकिन 15 पर 21 बनाना है। एक बड़ा हिट आएगा तो मैच पलटेगा। हवा में गेंद है और बड़ा विकेट हो सकता है। वो तेजस भुईर ने कैच लिया है, पर कमाल का कैच है, क्या मैच का टर्निंग पॉइंट विकेट हो सकता है। कहती ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। क्या प्रदीप कालन के आउट होने के बाद है, यहां से सारा का सारा उम्मीद जल गया, 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 उम्मीद जल गया।
चलता हुआ, क्या MLS ट्रॉफी के लिए टिकट था भाई? ये तो आने वाला वक्त समय बताएगा। गेंद देखिए बचा यहाँ पर 14 गेंद, जीत की बात करेंगे 21 की जरूरत है। हालत से हारने वाला मत समझना, आज हवा तेरी है तो कल तूफान हमारी भी होगी। क्योंकि पहला देखिए 2 ओवर में रन आया था बालू पाटिल सर। बालू पाटिल सर देखिए अगर इनके हाथों पे माइक हो जाए तो और मजा आ जाता है। जुड़ेंगे हमारे साथ कुछ मैचेस में निश्चित रूप से। 14 गेंद 21 की जरूरत है अभी भी यहाँ पर से। गुरूर में इंसान को कभी और हल्की हाथों से खेला है, फील्डर से देखिए दूर है। बालू पाटिल सर देखिए ये गेंद कहाँ गिरा भाई? कहते हैं ना गन्ने में जहाँ गांठ होता है ना वहाँ रस नहीं होता है, और जहाँ रस होता है वहाँ गांठ नहीं होता है। जहाँ कैच गिरा वहाँ फील्डर नहीं था, जहाँ फील्डर था वहाँ कैच नहीं था। भाग्य का साथ इसे कहते हैं, किस्मत भी मेहरबान है। लेकिन कितना समय अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 31 रन देखिए 19 की जरूरत है 13 गेंद के ऊपर। बालू पाटिल सर कहते ना घर वालों ने तो आपका नाम रख दिया भाई, पहचान बनाना आपके काम है। सतीश सेठ देखिए बात करेंगे यहाँ पर, यही तो बात छिड़ी भाई, घर वालों ने तो आपके नाम रख लेते हैं लेकिन पहचान बनाना आपके काम है। और हमारे लाडले और देखिए MLS ट्रॉफी के नाम से ये प्रतियोगिता चलता हुआ यहाँ पर से। चलिए अंपायर पानी की देखिए इशारा कर दिए, 12 खिलाड़ी तैयार रहिए, ये अंपायरिंग होती है भाई। हाँ चलिए बात करेंगे थोड़ा सा, नहीं कोई बात नहीं, टेक्नोलॉजी है, होता है दिक्कत, कभी कभी होती है, परेशानी होती है भाई। समीकरण की बात करेंगे, 12 गेंद की 18 की जरूरत है। हाँ बाळू पाटील सर काय बघता 12 चेंडू 18 धावाची अजून गरज आहे विकेटच्या वर। विकेट की बात करेंगे थोड़ा सा, विकेट की तरफ ध्यान देते हैं। 2 बल्लेबाज गवाए थे और यहाँ पे भी 2 हैं। टॉस की बात करेंगे और जहां पर देखिए सतरंगी एडिशनल बॉल टीम टॉस जीते हैं तो यहाँ पर विकेट गिराते हैं तो फिर कंपलसरी रन बनाना पड़ेगा, कंपलसरी देखिए फिर रन बनाना पड़ेगा। चलिए अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 12 गेंद देखिए 18 की जरूरत है। मुकाबले में मजा आएगा भाई, क्योंकि दोनों टीम देखिए यहाँ पर विकेट में बराबरी हैं, लेकिन विकेट गवाते हैं तो फिर कंपलसरी रन बनाना पड़ेगा भाई। 12 चेंडू अजून 18 धावाची गरज है। 12 गेंद देखिए 18 की जरूरत है। बालू पाटिल सर आपको पता है कॉकरोच के पास 18 टांगे होती है, लेकिन कॉकरोच की खासियत है उसकी 5-6 टांगे तोड़ दीजिए वापस वो टांगे आ जाती है 7-8 दिन में। लेकिन आपको यहाँ पर 18 रन ही बनाना है भाई, यहाँ पर आपको यहाँ कम नहीं होगी और ज्यादा नहीं होगा भाई 12 गेंद के अंदर। लेकिन कॉकरोच की भी एक खासियत है बालू पाटिल सर, 1 घंटा में 300 किलोमीटर भागती है। अब ये 12 गेंद 18 बनाना है भाई यहाँ पर। कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए। क्या यहाँ पर पहली 12 गेंद पर रन लुटाए थे 28 से, लेकिन उसके बाद एक अच्छा कमबैक है। क्या ये 12 गेंद पर 18 बचा पाएंगे? ये आने वाला वक्त, आने वाला समय बताएगा। बहुत बढ़िया देखिए हमारे अतिथि मेहमान देखिए बात करेंगे मैच की आनंद लेते हुए आलेला सर्व पाहुण्याच्या मनपूर्वक स्वागत। 12 चेंडू अजून 18 धावाची गरज आहे, तैयार गोलंदाज है। और ये चलिए पटकी हुई गेंद खास करके देखिए तेजिस वीर को वापस लगाया गया गेंदबाजी में, लिफ्टिंग गेंदबाज है भाई। और अभी भी देखिए बात करेंगे अगर विकेट रखते हुए भी दोनों टीम देखिए बराबरी के विकेट गवाए हैं। एक टॉस का देखिए फायदा है, ना घमंड में रहो ना गुरूर में रहो, थोड़ी सी डॉट गेंद से दूर रहो। अगर डॉट गेंद यहाँ खेलेंगे तो मुश्किल और बनेगी, पैदा करेगी, लेकिन यहाँ पर डॉट गेंद खिला देंगे तो फिर जय मुस्तफा मानेरे टीम के लिए बल्ले बल्ले हैं। तो तैयार गेंदबाज और प्रदीप कालन देखिए एक सेट बल्लेबाज मैदान पर हैं, इस बार खेले ऑन साइड पर मिड विकेट तैनात हैं। और देखिए फील्डिंग देखिए, पिकअप फील्डिंग देखिए, पर फील्डर की तारीफ करनी होगी। रुसी भूरी देखिए फील्डर थे यहाँ पर से। समीकरण बदलता हुआ देखिए, गेंद बचाए भाई, गेंद बचाए 10, जीत के लिए चाहिए 16, गेंद बचाए 10 है।
पनवेल से हमने भी कल्याण के लिए पकड़ा था बस, लेकिन ट्रैफिक बहुत बड़ी लगी थी भाई, 2 घंटे की सफर लग गई कल्याण पहुंचने में। लेकिन यहाँ गेंद बचा है 10, जीत के लिए चाहिए 16 भाई। खुल जाएंगे सभी रास्ते, तो रुकावट से लड़ तो सही, सब होगा हासिल, तो अपनी जीत पे अड़ तो सही। और दोनों टीम अपने जीत पर अड़े हैं, लेकिन देखते हैं कौन किसके सामने डट कर खड़े हैं। नहीं भाई, ऐसा काम नहीं चलेगा भाई। कहते ना, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, खास करके ये डॉट गेंद मुश्किल बनाएगी भाई। आने वाला देखिए 9 गेंद 16 की जरूरत है। चल पड़े हैं तो अब रुकेंगे नहीं, हार के डर से झुकेंगे नहीं। मंजिल चाहे जितनी भी दूर हो, हौसले हमारे कभी रुकेंगे नहीं। ये गेंदबाज देखिए तेजस बताते हुए, लेकिन रोहित पाटिल 4 पर 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। प्रदीप कालन 10 पर 17 पर है। एक बड़ा हिट मैच में करेगा पलटवार और एक एक डॉट गेंद बनाएगा मुश्किल। हाँ ये चलिए खींचा भाई, ऊंचाई ली है, क्या लंबाई कंप्लीट करेगी? हाँ भाई, लंबाई भी कंप्लीट करता हुआ। कहते हैं ना, भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। है जख्मी शेर तबाही मचाता है। डगआउट से देखिए आवाज हो रही थी, घुसुन मार, अर्जुन एक मार रहा है। ये तो चाहेंगे, लेकिन गेंदबाज चाहेंगे भाई नहीं यहां से बच जाए। 8 गेंद 10 की जरूरत है। अगर 9 भी बनाते हैं, विकेट रखते हुए मुकाबला जीत जाएंगे। अपनाना भी सीखो, ठुकराना भी सीखो। रन ना मिले तो रन ढूंढना भी सीखो, सफलता ना मिले तो विकेट ढूंढना भी सीखो। ओ हल्की हाथों से खेला, ये अच्छा सोच है भाई। बल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। 7 गेंद 9 की जरूरत है। और कहती ना, इंटेलिजेंट वो नहीं होता है जो स्कूल में टॉप हो, इंटेलिजेंट वो नहीं होता है जो स्कूल में टॉप हो, इंटेलिजेंट वो होता है जो लाइफ में टॉप हो। सचिन रमेश तेंदुलकर देखिए केवल 10वीं पढ़ाई किए थे, लेकिन लाइफ में टॉप में रहे ना। और ये बाबूशाह कमेंटेटर, ये भी 10वीं तक है भाई, लेकिन लाइफ में उतना टॉप नहीं है, लेकिन जनता के लिए हूं भाई। 7 गेंद 9 की जरूरत है। मैच में आएगा मजा। देखते हैं यहां पर क्या तेजस्वी अपने लाइफ में देखिए टॉप में चल रहे हैं। और ये छोटा गेंद देखिए यहां से भाई, कहते ना, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। अब प्रदीप कालन देखिए पर बरसते हुए चौके के साथ टुकुर 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 टुकुर। और हमारे जीत वीर देखिए बात करेंगे, जिनके नाम से टीम देखेगी। जीत, काम कर लो फिट। 6 गेंद 5 की जरूरत है। 4 भी बनाते हैं तो विकेट रखते हुए मुकाबला जीत जाएंगे। और ये देखिए प्रदीप कालन कमाल की बल्लेबाजी की भाई यहाँ पर। और इनके पीछे भी देखिए है ना भाई हैप्पी, और ये टीम को हैप्पी हैप्पी करते हैं। रोहित पाटिल की भी तारीफ करनी होगी, अच्छा पार्टनरशिप बना भाई, जिस पार्टनरशिप ने देखिए रिकॉर्ड तोड़ा है भाई यहाँ पर। 6 गेंद 5 की जरूरत है। और गेंदबाजी में आते हुए देखिए हरीश भाई देखिए बात करेंगे, पीछे कुछ दिन चाहिए। चलिए यहाँ पर वही तो बताते आ रहे हैं कि एक विकेट रखते हुए जीत जाए तो 4 रन भी चल सकता है, यहाँ पर 3 भी चल सकता है, क्योंकि दोनों टीम देखिए बराबर है कि विकेट में। मेहनत का फल आने वाला कल, और मुसीबत का हल टल होता है। लेकिन मैच अभी भी बन सकता है भाई, क्रिकेट है, कुछ भी हो सकता है। 6 पर 4 बनाना है, विकेट ना घबाए तो 3 भी चल सकता है। क्या ये काम कर पाएंगे? कहते ना, जिंदगी में पैसा बचाओ और यहाँ पे रन बचाओ, और जिंदगी में पैसा कमाओ और यहाँ 3 रन कमाओ कम से कम, दोनों टीमों के लिए। और बल्ले का बाहरी किनारा किस्मत का मिला सहारा, आता हुआ 1 रन। अब जीत के लिए 3 की जरूरत। जीत के लिए देखिए बात करेंगे 3 की जरूरत है।
और 2 भी बना लेंगे तो मुकाबला जीत जाएंगे। क्योंकि कहते हैं ना, सबका अच्छा नसीब नहीं होता है, कुछ लोग मेहनत करके अपना नसीब अच्छा बनाते हैं। तो अगर यहाँ मुकाबला जीतना है तो खूब मेहनत करना पड़ेगा। और थोड़ा सा देखिए अगला मैच देखिए, वाकलैंड टीम आगासन के बीच में देखिए बड़ा युद्ध है। और एक तरफ होंगे देखिए जीत, क्या करेंगे काम फिट है। और जीत भूर के नाम से भी देखिए टीम उतर रही है, बाहर भी होंगे जीत, अंदर भी होंगे जीत। और दूसरी तरफ देखिए बात करेंगे केजो मुंडे, नागराज मुंडे, ओमकार देखिए बात करेंगे। कहते ना संडे के बाद मंडे, रुपया के 4 अंडे, ये लगाते हैं हमेशा जीत के झंडे। ताकतवर टीम है। और मैदान पर देखिए देखते हैं आज है। और हमेशा कहता हूँ एंड्रू फिंटॉप के जो मुंडे अच्छे अच्छे खिलाड़ी को करते हैं ठंडे। उनके पास जो इंस्विंग रहती है ना बाउंसर के साथ है। लेकिन ये मुकाबला देखिए थोड़ा कहानी बदल रही है भाई। अगली मुकाबला से पहले देखिए कहानी में ट्विस्ट है। 3 गेंद अब 2 की जरूरत है। अगर विकेट डालते हैं तो फिर 2 कंपलसरी बनाना पड़ेगा। अगर यहाँ 1 भी बनाते हैं ना विकेट रखते हुए, पूरी गेंद तो खेलना पड़ेगा भाई। लेकिन पूरी गेंद नहीं तो फिर 2 रन कंप्लीट करना पड़ेगा। और थोड़ा सा देखिए नजदीक क्लोज फील्डिंग लगाया गया भाई यहाँ पर से। वो गुज्जर ने कहा था ना भाई, चंदनपुर में कौन सा लोमड़ियों का जाल बिछा गया है मेला। अब देखिए जय मुसाबा माने ने टीम लगा दिया है मेला। और मेला में गुज्जर ने क्या कहा था, काली असली बारूद चाहिए, असली बारूद, 17 नहीं। अब 2 गेंद देखिए 2 की जरूरत है। अब असली क्रिकेट यहां पर देखने को मिलता हुआ। काली कहते ना कुंभ में 2 गेंद 2 की जरूरत है। 1 भी बनाती तो मुकाबला जीत जाएंगे, लेकिन विकेट डालती है तो 2 रन कंपलसरी बनाना पड़ेगा। ये बातें लगातार बताते जा रहे हैं। चलिए हैप्पी कलन, 2 गेंद 2 की जरूरत है। विकेट रखते हुए 1 भी बनाते हो तो मुकाबला जीत जाएंगे। चलिए पेशर पेशर देखिए यहाँ पर मेला तो लगाए हैं यहाँ पर से। अंदर फील्डर देखिए भाई यहाँ पर से। क्या मुकाबला में आएगा मजा भाई। 2 गेंद 2, 1 भी चल सकता है। ओ 1 रन यहाँ पर देखते हैं। आप देखिए टेस्ट मुकाबला की हालत हो गई भाई। ओ चिंगो चिंगो, अब देखिए जो बात छेड़ा था भाई, 1 गेंद 1 की जरूरत है। और यहाँ विकेट डाले तो फिर मैच गवा देंगे भाई। ये देखिए अटैकिंग फील्डिंग है और बहुत सारा मुकाबला ऐसा हाथों से निकला है भाई। क्या मुकाबला देखिए यहां पर से। क्लोज फील्डिंग देखिए एकदम से लगाती हुई। यही तो बात छेड़ा था भाई। कुंभ मेला में जाओ तो भाई साधु संत रहते हैं, और ठाणे डंबोली कल्याण में हमेशा बब्बर शेर रहते हैं। और ये देखिए भाई यहाँ पर गब्बर ने पूछा था भाई कौन सा लोमड़िया का जाल बिछाया गया है, मेला। माने ने टीम लगाया है मेला भाई यहाँ पर से। अब 1 गेंद पर 1 रन नहीं भाई, विकेट गिराना है। क्या गिराएंगे विकेट से, क्या कहानी में बढ़ेगी चल यहाँ पर से। एक बार जोरदार तालियां भाई यहाँ पर से। 1 गेंद 1 और जरूरी है विकेट। क्या डिफेंसिव है। ओ बड़ा हिट के साथ फिनिश किया भाई यहाँ पर। रिस्क लिया था भाई। कहते हैं ना रिस्क है तो वहां इसके क्या फील्डर रख सकते थे। प्रदीप कालन देखिए आखिर में थे भाई। मुकाबले में मचाया बालू पाटी सर। कहते ना हरली तरी चाले तो वागा सर का लड़दा पाई।